आजची कहाणी आहे दी व्हीनस ऑफ इंडियन सिनेमा मल्लिका हुस्न आणि 50च्या दशकातील हायेस्ट पेड ॲक्ट्रेस मधुबालाची. मधुबाला करिअरच्या पीकवर असताना तिला एक बिमारी झाली. त्या बिमारीने तिचं वैयक्तिक आयुष्य आणि फिल्मी करिअर दोघांनाही पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. 1933 मध्ये दिल्लीत अताउल्ला खान आणि आयशा बेगम यांना 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला त्यांच्या 5व्या मुलीचा जन्म झाला, जिचं नाव मुमताज जहान बेगम देहलवी ठेवण्यात आलं. मधुबालाला एकूण 11 बहिणी होत्या. त्यांच्यामधून केवळ शाहिदा खान आणि मधुरभूषणचंच शिक्षण झालं होतं. बाकीच्यांचं शिक्षण झालंच नव्हतं. मधुबालाचं पण नाही, कारण की मधुबालाचे वडील अताउल्ला खान तेव्हा मागासलेल्या विचारांचे होते. पण नंतर मधुबाला जसजशी बॉलिवूडमध्ये नाव कमवायला लागली तर तेव्हा मधुबालाने ट्युशन लावून शिक्षणाचे धडे घेतले. मधुबालाला भावंड पण होते, पण मुंबईमध्ये एका दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हा मधुबाला जेमतेम 5 ते 6 वर्षांची होती. मधुबाला जेव्हा दिल्लीत होती तेव्हा तिचे वडील अताउल्ला खान यांना एका टोबॅको कंपनीमध्ये नोकरी होती. पण काही कारणास्तव ती टोबॅको कंपनी बंद पडली आणि अताउल्ला खान यांच्यासमोर प्रश्न उपस्थित झाला त्यांच्या 13 ते 14 सदस्य असलेल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची. तेव्हा 5 ते 6 वर्षांची असलेल्या मधुबालाला घेऊन अताउल्ला खान कुटुंबासोबत रवाना झाले मायानगरी मुंबईला. आणि अशा प्रकारे मधुबालाचा प्रवास सुरू झाला बॉलिवूडकडे. मुंबईमध्ये आल्यावर अताउल्ला खान 9 वर्षाचे असलेल्या मुमताजला घेऊन प्रोडक्शन हाऊसेसमध्ये काम मागण्यासाठी जात होते. त्या जमान्यातला सर्वात मोठा प्रोडक्शन हाऊस बॉम्बे टॉकीज 1942 मध्ये बसंत या पिक्चरसाठी बालकलाकार शोधत होता. एवढ्यात बॉम्बे टॉकीजची मालकीन आणि अभिनेत्री देविका राणीची नजर 9 वर्षाच्या असलेल्या मुमताजवर गेली आणि त्यांनी बसंत या पिक्चरसाठी बालकलाकाराचा रोल मुमताजला दिले. आणि अशा प्रकारे बॉलिवूडमध्ये एंट्री झाली मधुबालाची. मधुबाला 1942 ते 1946 पर्यंत बॉलिवूडमध्ये बेबी मुमताज या नावाने बालकलाकाराचे रोल्स अदा केली. बेबी मुमताजने मुमताज महल, धना भगत, फुलवारी, राजपुतानी, पुजारी यासारख्या चित्रपटांमध्ये काम केली. 1947 मध्ये प्रसिद्ध डायरेक्टर आणि प्रोड्युसर केदार शर्मा बेचारा भगवान ही मूवी बनवत होते. या पिक्चरच्या लीड रोलमध्ये होते ॲक्टर जयराज आणि ॲक्ट्रेस होत्या कमला चॅटर्जी, ज्या केदार शर्माच्याच पत्नी होत्या. ही पिक्चर अर्धी शूटही झाली होती, पण अचानक केदार शर्माच्या पत्नी कमला चॅटर्जीचा मृत्यू झाला. नंतर केदार शर्मांनी 1 महिना शूटिंगला रोखलं आणि नव्याने बेचारा भगवानची शूटिंग सुरू केली. पण आता मात्र बेचारा भगवान या टायटलऐवजी या पिक्चरला नवं नाव देण्यात आलं, नीलकमल. याची कास्टिंगही नव्याने झाली. जेव्हा या पिक्चरमध्ये पहिले लीड रोलमध्ये होते जयराज, तर त्यांच्या जागी शोमॅन राज कपूरला घेण्यात आलं. तर कमला चॅटर्जी यांच्या जागेवर 13 वर्षाची असलेली बेबी मुमताजला घेण्यात आलं. पण या पिक्चरमध्ये बेबी मुमताजला बालकलाकाराचा रोल नाही तर एक परिपक्व रोल देण्यात आलं. आणि केदार शर्मांनी मुमताज जहान बेगम देहलवीला एक नवं आणि एक अजामर नाव दिलं. ते नाव होतं मधुबाला. 24 मार्च 1947 ला नीलकमल रिलीज झाली, पण ही पिक्चर बॉक्स ऑफिसवर अनसक्सेसफुल ठरली. मधुबालाची ॲज अ लीडिंग पहिली सक्सेसफुल पिक्चर ठरली लाल दुपट्टा. ही फिल्म 10 डिसेंबर 1948 ला चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाली आणि ही फिल्म क्रिटिकली आणि कॉमर्शियली सक्सेसफुल ठरली आणि मधुबालाच्या परफॉर्मन्सला प्रशंसाही मिळाली. पण मधुबालाला द मधुबाला बनवणारी फिल्म आली 1949 ला. पिक्चरचं नाव होतं महल. लीड रोलमध्ये होते तेव्हाचे सुपरस्टार अशोक कुमार आणि त्यांच्या ऑपोजिट होती मधुबाला. ही पिक्चर बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरली आणि याच फिल्मपासून मधुबाला बनली बॉलिवूडची स्टार. पुढे मधुबालाने 1949 मध्ये दुलारी, 1950 मध्ये बेकसूर, हसते आसू, 1951 मध्ये बादल, सय्या आणि पहिल्यांदा 1951 मध्ये ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार सोबत मधुबालाची पहिली फिल्म आली तराना.
ही जोडी पुढे 1952 मध्ये आलेली फिल्म संग दिलमध्येही दिसली. 1953 मध्ये मधुबाला एक प्रोडक्शन हाऊस सुरू केली. त्या प्रोडक्शन हाऊसचं नाव होतं मधुबाला प्रायव्हेट लिमिटेड. या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत 1955 मध्ये नाता आणि 1960 मध्ये महलों के ख्वाब असे 2 चित्रपट रिलीज झाले, पण हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. 1955 मध्ये लेजेंडरी ॲक्टर गुरुदत्त सोबत मधुबालाने मिस्टर अँड मिसेस 55 मध्ये काम केलं होतं. ही फिल्म 1955 मधील ब्लॉकबस्टर आणि हायेस्ट ग्रोसिंग फिल्म ठरली. सोबतच मधुबाला ठरली बॉलिवूडची सुपरस्टार आणि हायेस्ट पेड ॲक्ट्रेस. पुढे मधुबालाने राजहट, गेटवे ऑफ इंडिया, हावडा ब्रिज, चलती का नाम गाडी ज्यामध्ये मधुबालाने किशोर कुमार सोबत पहिल्यांदा काम केलं होतं. 1959 मध्ये इंसान जाग उठा, बरसात की रात आणि फायनली 5 ऑगस्ट 1960 ला मुगले आझम, ज्या पिक्चरला बनवण्यासाठी जवळपास 16 वर्षांचा कालावधी लागला. या पिक्चरमध्ये पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार आणि मधुबाला होती. मधुबालाने या पिक्चरमध्ये अजामर रोल अनारकलीला निभावलं. ही पिक्चर आताही कल्ट क्लासिक आणि सर्वात मोठी मानली जाते. आताही याचे गाणे लोक आवर्जून ऐकतात. मुगले आझम ही 5 ऑगस्ट 1960 ला रिलीज झाली आणि या पिक्चरने तेव्हाचे सर्वच बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड्स मोडून काढले आणि ही ठरली ऑल टाइम ब्लॉकबस्टर मूवी. पण हीच फिल्म मधुबालाच्या ॲक्टिंग करिअरमधील लास्ट फिल्म ठरली. मधुबालाच्या लव्ह लाईफवर नजर टाकायची झाल्यास मधुबालाचं पहिल्यांदा नाव जोडलं गेलं ॲक्टर प्रेमनाथ सोबत. पण मधुबालाची बहुचर्चित लव्ह स्टोरी जी बॉलिवूडच्या इतिहासातील आयकॉनिक लव्ह स्टोरीजपैकी एक आहे, ती म्हणजे मधुबाला आणि दिलीप कुमार यांची लव्ह स्टोरी. मधुबाला आणि दिलीप कुमार ही जोडी पहिल्यांदा 1951 मध्ये आलेली फिल्म तरानामध्ये दिसली होती. या पिक्चरच्या शूटिंग दरम्यान दोघेही एकमेकांना पसंत करू लागले आणि मधुबालाने दिलीप कुमार यांना एक गुलाबाचा फूल पाठवून आपली प्रेम भावना व्यक्त केली. दिलीप कुमारनेही मधुबालाच्या प्रेमाचा स्वीकार केला. दोघेही एकमेकांना 8 वर्षांपर्यंत डेट केलं. दिलीप कुमारचा मधुबालासोबत एंगेजमेंटही झाला होता, पण या दोघांचा लग्न नाही होऊ शकला. पण यामागे कारण काय होतं? यावर मधुबालाची सर्वात लहान बहीण मधुर भूषणचं म्हणणं आहे की 1957च्या नयादोर कोर्ट केस दरम्यान दिलीप कुमारने मधुबालाकडून नाही तर BR चोपडाकडून गवाही दिली. आता नयादोर कोर्ट केस काय होता तर यावर मी एक संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन टाकेन, तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर दिलीप कुमारने मधुबालाकडून नाही तर BR चोपडाकडून गवाही दिली आणि जेव्हा घरी जाऊन मधुबालाने दिलीप कुमारला तिच्या वडिलांना सॉरी म्हणून आग्रह केला तर तेव्हा दिलीप कुमार सॉरी म्हणू शकले नाही आणि दोघांचाही ब्रेकअप झाला असं म्हणणं मधुर भूषणचं आहे. तर दुसरीकडे दिलीप कुमार आपल्या ऑटोबायोग्राफी दिलीप कुमार दी सबस्टन्स अँड दी शॅडोमध्ये लिहितात की मधुबालाचे वडील अताउल्ला खानने माझ्यासमोर मधुबालासोबत लग्न करण्यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट ठेवला होता. तो कॉन्ट्रॅक्ट असा होता की मधुबालासोबत लग्न केल्यावर मी फक्त आणि फक्त मधुबाला प्रोडक्शन हाऊसचेच फिल्म करणार. ही गोष्ट मला आवडली नाही आणि मी मागे सरकलो. दिलीप कुमार नंतर मधुबालाचं नाव जोडलं गेलं कॉमेडी ॲक्टर अँड सिंगर किशोर कुमार सोबत. दोघांनी पहिल्यांदा 1958 मध्ये आलेली फिल्म चलती का नाम गाडीमध्ये एकत्र काम केलं होतं. नंतर झुमरू, हाफ तिकीट आणि महलों के ख्वाबमध्येही ही जोडी दिसली. मधुबालाचा दिलीप कुमार सोबत ब्रेकअप झाल्यावर किशोर कुमारने मधुबालासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. मधुबालाने किशोर कुमारला लग्नासाठी होकार घातला आणि 16 ऑक्टोबर 1960 ला दोघांनी कोर्ट मॅरेज केली. काही लोक म्हणतात की किशोर कुमारने मधुबालासोबत लग्न करण्यासाठी धर्म परिवर्तन केला, पण याच्यात कणभरही सत्यता नाही आहे. 1954 मध्ये फिल्म बहुत दिन हुएची शूटिंग करत असताना मधुबालाला रक्ताच्या उलट्या झाल्या. मधुबालाने तुरंत डॉक्टरांकडून तपासणी केली. डॉक्टरांनी सांगितले की हृदयाचे ठोके नॉर्मली नाही आहेत म्हणून. मधुबालाला डॉक्टरांनी काम कमी आणि आराम जास्त घ्यायला सांगितलं. मधुबालाने काही दिवसांची सुट्टी घेतली आणि पुन्हा कामाला लागली.
पण जसजसे वर्ष पुढे सरकत होते तशी मधुबालाची तब्येत अजूनही बिघडायला लागली. मधुबाला कमीच फिल्म साईन करायला लागली होती. मुघल आझम शूटिंगच्या आखरी मधुबालाची तब्येत अधिक नाजूक होत चालली होती. पिक्चर मध्ये एक सीन आहे जिथे मधुबाला कैद खाण्यात असते आणि तिला बेड्या लावून असतात. त्या बेड्या खरोखरच्या असतात. त्यामुळे मधुबालाची तब्येत अजूनही जास्त बिघडते. मधुबाला किशोर कुमार सोबत लग्न केल्यावर दोघेही लंडनला गेले. तिथले डॉक्टर्स मधुबालाला तपासतात आणि हे माहीत होते की मधुबालाच्या हृदयात छिद्र आहे म्हणून. आणि यावर तेव्हा काही ट्रीटमेंटही नव्हता आणि ओपन हार्ट सर्जरीही नव्हती. ट्रीटमेंट नसल्यामुळे किशोर कुमार आणि मधुबाला हताश होऊन पुन्हा भारतात आले. परत आल्यावर किशोर कुमारचे तेव्हा कॉन्सर्ट, स्टेज शोज आणि फिल्म शूटिंग असायच्या. त्यामुळे किशोर कुमार मधुबालाची देखभाल करण्यासाठी मधुबालाला पुन्हा अताउल्ला खान म्हणजेच मधुबालाच्याच घरी परत नेले. किशोर कुमार फिल्म शूटिंग, गाणे, स्टेज शोज करत होते आणि उरलेला वेळ मधुबालाला देत होते आणि फायनान्शियल सपोर्टही करत होते. पण जसजसं वेळ सरकत होता तसतसं किशोर कुमार मधुबालाला पैशांची मदत तर करत होते पण मधुबालाला वेळ खूप कमी देत होते. मधुबाला मुघल आझम नंतर कोणत्याही चित्रपटामध्ये काम केल्या नाही. मुघल आझम हा मधुबालाचा शेवटचा चित्रपट होता. मुघल आझम नंतर मधुबालाचे काही चित्रपट रिलीज झाले पण हे चित्रपट मधुबालाने मुघल आझम रिलीज होण्याच्या पूर्वीच पूर्ण केले होते. मुघल आझम नंतर मधुबालाने कोणत्याही चित्रपटात काम केलं नाही. मधुबाला तेव्हा फक्त 27 वर्षाची होती. 27 वर्षांची असताना मधुबाला पूर्णपणे अशक्त झाली. त्यांना रक्ताच्या उलट्याही व्हायच्या. मधुबाला मुघल आझम नंतर घरीच राहायच्या. मधुबालाची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती. मधुबालाला 1966 मध्ये थोडं बरं वाटू लागलं. त्यामुळे त्यांनी त्यांची अपूर्ण पिक्चर चलाकची शूटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. मधुबालाने चलाकची शूटिंग तेव्हा सुरू केली होती जेव्हा मधुबाला 50च्या दशकात फिल्म्समध्ये काम करत होत्या. तब्बल 6 वर्षांनी मधुबाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुन्हा कमबॅक करत होत्या. संपूर्ण फिल्म इंडस्ट्री आणि मीडियामध्ये ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वांनी मधुबालाला भरभरून शुभेच्छाही दिल्या. जून 1966 मध्ये मधुबाला चलाकच्या सेटवर पोहोचल्या. सर्व युनिट त्यांना बघून खूपच खुश होता. पण मधुबाला काही मिनिटातच बेहोश झाली. मधुबालाला लगेच ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथं त्यांचे एक्स बॉयफ्रेंड दिलीप कुमारांनी त्यांना भेट दिलं. एकामागोमाग एक दिवस जात होते आणि मधुबालाची तब्येत आणखीनच अस्वस्थ होत होती. 11 ऑक्टोबर 1966ला दिलीप कुमारने सायरा बानूसोबत लग्न केलं आणि दोघेही चेन्नईमध्ये शिफ्ट झाले. तेव्हा मधुबालाची तब्येत खूपच खराब होती. त्यांना रक्ताच्या सतत उलट्या व्हायच्या. मधुबालाला साक्षात तिचा अंत दिसत होतं. तेव्हा त्यांनी दिलीप कुमारला भेटण्यासाठी एक पत्र पाठवला. दिलीप कुमार आणि सायरा बानू चेन्नईहून मुंबईला मधुबालाच्या घरी आले. दिलीप कुमार आपल्या ऑटोबायोग्राफी दिलीप कुमार दी सबस्टन्स अँड दी शॅडोमध्ये लिहितात की आम्ही जेव्हा मधूच्या घरी गेलो तेव्हा तिला पाहून मला खूपच दुःख झाला. खूपच अस्वस्थ होती. तिचा चेहरा पूर्णपणे पिवळा पडला होता. ती तिच्या तब्येतीला लपवण्याचा प्रयत्न करत होती आणि स्वतःला थोडं तंदुरुस्त दाखवण्याचा प्रयत्न करत होती. पूर्णपणे जोर लावून ती तिच्या चेहऱ्यावर स्माइल आणण्याचा प्रयत्न करत होती. ती मला आणि सायराला बघून खूपच खुश झाली आणि म्हणली, हमारे शहजादे को उनकी शहजादी मिल गई है, मैं बहुत खुश हूँ. दिलीप कुमार पुढे लिहितात, मधूला काही पर्सनल मॅटरवर माझी ॲडवाईस पाहिजे होती. ते आम्ही डिस्कस केलो जेव्हापर्यंत मधू सॅटिस्फाईड नाही झाली. सर्व सॉर्ट आउट झाल्यावर मधू आराम करायला गेली आणि ही आमची शेवटची भेट होती. 14 फेब्रुवारी 1969ला मधुबालाचा 36वा वाढदिवस होता. तेव्हा मधुबालाची तब्येत खूपच खराब होती. 22 फेब्रुवारीच्या मध्यरात्री मधुबालाला पुन्हा रक्ताच्या उलट्या झाल्या. ती बेशुद्ध पडली आणि वाढदिवसाच्या 9 दिवसांनंतरच म्हणजेच 23 फेब्रुवारी 1969ला सकाळी 9:30च्या सुमारास दी व्हीनस ऑफ इंडियन सिनेमा, सौंदर्याची देवी मलिकाए हुस्न, 50च्या दशकातील हायेस्ट पेड ॲक्ट्रेस मधुबाला कायमचीच जगायला सोडून गेली. मधुबालाचं नशीब बघा. मधुबालाच्या मृत्यूच्या 3-4 महिन्यांतच ओपन हार्ट सर्जरी मार्केटमध्ये आली. डॉक्टरांनी मधुबालाला 2 वर्षांचा जीवन आहे म्हणून सांगितलं होतं. पण मधुबालाने 9 वर्ष जीवन जगलं या आशेत की आज ना उद्या ओपन हार्ट सर्जरी येईल आणि मी पुन्हा बरी होईल आणि पिक्चर्समध्ये काम करेल. जीने की बहुत तमन्ना थी, बहुत ख्वाहिश थी कि मैं जीना चाहती, लेकिन मालिक के आगे तो किसी का चलता नहीं. Nobody can win God. It's destined, that's it.